नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती, त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही। मी आजही सांगतो, ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली, कुंभमेळ्याच्या वेळी यांनी हात वर केले, काही करता येणार नाही म्हणून सांगितलं। आमच्याकडे वेळ कमी होता, पण गिरीश भाऊंनी आम्ही या ठिकाणी त्याही 2015च्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं महानगरपालिका एक पैसा देणार नाही। म्हणलं काही हरकत नाही, सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईन। सगळा पैसा त्याही वेळी राज्य सरकारच्या वतीने दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला। ईश्वराच्या कृपेने 2015चा कुंभमेळा कुंभमेळ्याच्या इतिहासातला एकमेव कुंभमेळा आहे ज्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही। अतिशय सेफ असा कुंभमेळा त्यावेळी आपण पार पाडला। आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुंभमेळ्याची देखील खिल्ली उडवणारे हे लोक आहेत। गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदातीरी येऊन या ठिकाणी भाषण करतात, अशा पद्धतीचे काम करणारे लोक आहेत। मी तुम्हाला सांगतो, आपण प्रश्न विचारला ना, आमचा काय आराखडा आहे, आम्ही काय काम केलंय, आम्ही काय काम करणार आहोत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30,000 कोटी रुपयाची कामं आता या नाशिकमध्ये आणि नाशिकच्या परिसरामध्ये आम्ही हातामध्ये घेतली आहेत। या नाशिकला बदलवून दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। आज नाशिकचं जे विमानतळ आहे, या विमानतळाचा विकास आपण हातामध्ये घेतला। 640 कोटी रुपये राज्य सरकार देत आहे, 600 कोटी रुपये केंद्र सरकार देत आहे आणि या विमानतळाचा विस्तार करून नाशिकचं विमानतळ हे वर्ल्ड क्लास विमानतळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। ज्या विमानतळामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 4 पट जास्त कॅपॅसिटी या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत। जास्तीत जास्त विमानं उतरू शकतील ही व्यवस्था आम्ही करतो आहोत। केवळ कुंभपुरतं हे विमानतळ नाही आहे, आज जगाच्या पाठीवर उद्योग त्याच ठिकाणी जातात जिथे चांगलं विमानतळ असतं, जिथे चांगली कनेक्टिव्हिटी असते, गुंतवणूक त्याच ठिकाणी होते, जिथे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राज्यांची कनेक्टिव्हिटी असते। त्यामुळे हे जे विमानतळ आम्ही तयार करतो, हे विमानतळ भविष्यातल्या नाशिकचा विचार करून भविष्यातल्या नाशिकला एक औद्योगिक नगरी म्हणून या ठिकाणी तयार करण्याकरता, नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याकरता हे विमानतळ आपण तयार करतो। आणि त्यासोबत नाशिकची पुढची जीवन वाहिनी म्हणून 10,000 कोटी रुपयाचा नाशिकचा नवीन रिंग रोड आम्ही तयार करतो। हा केवळ रोड नाही आहे, नाशिकच्या भविष्याची नांदी म्हणजे हा रिंग रोड आहे। हा रिंग रोड 260 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया नाशिकचा, याला व्यापून त्याला विकासाकडे नेणार आहे। 4 राष्ट्रीय महामार्ग, 4 राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग, नाशिक चेन्नई महामार्ग, या सगळ्या महामार्गांना जोडणारा हा रिंग रोड या ठिकाणी तयार होणार आहे। यातनं एक असं ॲग्लोमरेशन पुढे तयार होणार आहे की ज्यातनं आमचं शहरीकरण देखील आम्ही मॅनेज करू आणि उद्योगाकरता एक अतिशय महत्वाची जागा या रिंग रोडच्या माध्यमातून तयार होईल। पर्यटनाकरता ही जागा तयार होईल आणि या नाशिकला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे जोडण्याचं काम या रिंग रोडच्या माध्यमातून होणार आहे। आणि एका रेकॉर्ड स्पीड मध्ये या नाशिकचा रिंग रोड आम्ही या ठिकाणी करून दाखवणार आहोत। या ठिकाणून अगदी तिरुपतीला जरी जायचं असेल 12 तासामध्ये बाय रोड तुम्ही जाऊ शकाल, अशा पद्धतीचा हा रिंग रोड या ठिकाणी आपण करतो। नाशिक सोलापूर अक्कलकोट 6 लेनचा ग्रीनफील्ड कॉरिडॉर करतो 19,000 कोटी रुपयाचा। नाशिक पुणे 6 पदरी महामार्ग आपण करतो आणि समृद्धी महामार्ग, त्या महामार्गापासून वाढवण पर्यंत एक थेट महामार्ग करतो। हे कशा करता करतो, कारण पुढच्या काळामध्ये वाढवणचं जे बंदर आहे, वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी होणार आहे
आणि आता आमच्या नाशिक पासून जो आम्ही ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय 100 किलोमीटरवर हे बंदर येणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारे मुंबईच्या बंदराचा फायदा होऊन पुणे हे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग हब झालं, टेक्नॉलॉजीचं हब झालं, मुंबई आणि MMR रिजन झालं, वाढवण बंदरामुळे आमचं नाशिक हे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे, आमचं नाशिक हे टेक्नॉलॉजी हब होणार आहे। 100 किलोमीटर मध्ये जगातल्या 10व्या क्रमांकाचं पोर्ट हे आपल्या नाशिकला या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं पोर्ट लेड डेव्हलपमेंट हे सगळं या नाशिक मध्ये आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे औद्योगिक क्षेत्र आणि त्यासोबत लॉजिस्टिक्सचा विकास आम्ही करणार आहोत। माननीय मोदीजींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे महामार्ग नाशिकला का दिले? कारण पुढच्या काळामध्ये नाशिकला ट्रान्सशिपमेंटचं लॉजिस्टिक हब म्हणून या ठिकाणी विकसित करायचं आहे, ज्यातनं हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि या ठिकाणी सप्लाय चेनचा भाग म्हणून आमचं नाशिक हे आधुनिकतेकडे जाणार आहे। आज आपण जर